नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एसएम योजना गुरु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या हप्त्यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा, एकदा नक्की चेक करा, बेस्ट असा सेल अवेलेबल आहे। तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊ। तत्पूर्वी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तसे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही 19व्या हप्त्याचे प्रतीक्षित करोडो शेतकरी आहेत। पीएम किसान योजना ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 3 समान हप्त्यामध्ये 6,000 रुपये दिले जातात आणि ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते आणि योजनेचा 18 हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी देण्यात आलेला होता। तर एकंदरीत आता सर्वांचे लक्ष हे 19व्या हप्त्याकडे लागले आहेत। तर एकंदरीत मित्रांनो, 18 हप्ता हा जो आहे तो 5 ऑक्टोबर 2024 रोजी देण्यात आलेला होता, ही सर्वांना माहिती आहे। आणि दरवर्षी 3 समान हप्त्यामध्ये 6,000 रुपये आणि या पीएम किसान योजनेमध्ये जर वाढ करण्यात आली तर एकंदरीत 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली होती, त्याचे पण हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। आणि त्याच्यात सुद्धा वाढ केल्याच्या नंतर जर महायुती सरकारने सांगितल्याप्रमाणे जेव्हा निवडणुका होत्या तेव्हा जाहीरनामा प्रसिद्ध केला, त्याच्यामध्ये आम्ही 15,000 रुपये वार्षिक देऊत, असं 15,000 रुपये देऊत, असं वार्षिक देऊत असं एक आश्वासन दिलं। ते आश्वासन पूर्ण होईल अशी आशा आहे। तर दुसरीकडे पीएम किसान योजनेची लाभदारी स्थिती सुद्धा आपल्याकडे बघा येते, ती म्हणजे पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला गेल्याच्या नंतर लाभदारी स्थिती सुद्धा तुम्ही चेक करू शकता, स्टेटस चेक करू शकता। पीएम किसान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला सीएससी सेंटरवर आधारित करू शकता। तसेच पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर नवीन शेतकरी नोंदणीवर क्लिक करा, आधार क्रमांक, राज्य, जिल्हा, बँक तपशील, वैयक्तिक माहिती प्रविष्ट करा। फॉर्म सबमिट झाल्यानंतर त्यांची जी कॉपी आहे ती कॉपी तुमच्या जवळ ठेवायची आहे आणि थेट तुमच्या फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर स्थानिक अधिकारी तुमच्या अर्जाची छाननी करतील आणि ते पास केल्याच्या नंतर तुम्हाला या पीएम किसान योजनेसाठी समाविष्ट अप्रूव्हल देतील। तर अशा पद्धतीने तुम्ही लाभ घेऊ शकता आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। धन्यवाद।